दर्शक हो नमस्कार. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. एक ताजी घडामोड अशी आहे की मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पंढरपूरला कार्तिकी यात्रेमध्ये कार्तिकी एकादशी दिवशी होणाऱ्या शासकीय महापूजेस दोन जे उपमुख्यमंत्री आहेत अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यापैकी कुणीही महापूजेला येऊ नये असं मराठा बांधवाच्या वतीनं आवाहन करण्यात आलं होतं. यापूर्वी त्यांनी जेव्हा मराठा आरक्षणाचं आंदोलन सुरू होतं तेव्हा अनेक आमदार मंत्र्यांना मंदिरात जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला होता. आणि आता कार्तिकी एकादशी ही 23 नोव्हेंबर रोजी होती आहे आणि या महापूजेला अजितदादा पवार अथवा देवेंद्र फडणवीस हे येण्याची शक्यता आहे. अशा पद्धतीचं नियोजन प्रशासनाच्या वतीनं केलं जात आहे. मात्र अद्यापही मराठा आरक्षणाचा प्रश्न संपलेला नाही आहे. यावर अद्याप अभ्यास सुरू आहे. समित्या नेमल्या गेलेल्या आहेत. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांचाही महाराष्ट्रभर दौरा सुरू आहे. अशा परिस्थितीमध्ये 23 नोव्हेंबरची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री करणार का पवार अथवा फडणवीस याबाबत अद्याप निर्णय जाहीर झालेला नाही आहे. अशा परिस्थितीत आजही पंढरपूरमध्ये जेव्हा छगन भुजबळ यांच्या विरोधामध्ये मराठा बांधवांनी आंदोलन केलं तेव्हाही राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी पंढरपूरला येऊ नये असं आवाहन त्यांनी केलं होतं. मात्र दुपारी मराठा समाजातील काही पदाधिकाऱ्यांनी विविध पक्षामधील प्रांताधिकारी गजानन गुरव यांची भेट घेतली. त्यांना निवेदन दिलं आणि राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना शासकीय महापूजेसाठी येण्यास आमचा विरोध नाही आहे, तसंच त्यांनी यावं असं त्यांनी निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी ते जिल्हाधिकारी आणि शासनाला पाठवावं अशी विनंती त्यांनी केली. प्रांताधिकाऱ्यांच्याबरोबर त्यांनी चर्चा केली. राज्याचे मुख्यमंत्री अथवा उपमुख्यमंत्री पंढरपूरला आल्यानंतर ते येथील विकास कामांना चालना देतात, निधी जाहीर करतात, त्यामुळे पंढरपूरचा विकास होतो. त्यामुळं वारकऱ्यांनाही सुविधा मिळतात असं त्यांचं म्हणणं आहे. आणि जो येणारा समाज म्हणजे वारकरी समाज आहे वारकरी बांधव आहेत ते बहुतांश मराठा आणि बहुजन समाजामधलेच असतात. त्यामुळे पंढरपूरचा विकास होणंही गरजेचं आहे. त्यामुळं राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी कार्तिकी एकादशीच्या महापूजेला यावं असं निवेदन त्यांनी दिलेलं आहे. यावेळी त्यांनी घोषणाबाजीही केली आहे. त्याचबरोबर याबाबतची आपली भूमिका पंढरपूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष सतीश मुळे, पंडितराव भोसले यांनी मांडली. पहा. सर्व मराठा समाजांना विनंती करणार आहे की वारकरी संप्रदाय हा जवळजवळ सर्व मराठा समाज आहे, बहुजन समाज आहे आणि त्या दृष्टिकोनातून वारकरी जी येतो तो पंढरपुरासाठी काहीतरी देण्यासाठी येतो. आणि आम्हाला विनंती आहे की शिवाजी महाराजापासून ही परंपरा आहे की महापूजेची आणि ही आध्यात्मिक नगरी असल्यामुळे ह्या पूजेत कुठेही खंड येऊ नये, कारण आजपर्यंत कधीही खंड आला नाही महापूजेत. आणि धार्मिक क्षेत्र आणि राजकीय क्षेत्र वेगळे आहेत. मराठा समाजाला आरक्षणाच्या बाबतीत आम्ही तर सर्व मराठा समाजाचे प्रतिनिधी आहोत. तर आमचं म्हणणं आहे की बाबा त्यांनासुद्धा विनंती आहे की त्यांनी महापूजा होऊ द्यावी आणि त्यांचं निवेदन असेल ते काय असेल ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना मागावं. आणि पंढरपूरच्या विकासासाठी उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री आपल्याला भरघोस मदत करत असतात. त्या दृष्टिकोनातून सर्वांना विनंती राहील की त्यांनी महापूजा होऊ द्यावी आणि या परंपरेत कुणीही खंड आणू नये अशी माझी विनंती राहील. तुम्ही एक मराठा बांधव आहात. मराठा बांधवांची विनंती आहे की उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रत्येक वेळी पूजा होती, यावेळेस जरांगे पाटलांच्या हस्ते होऊ द्या. काय सांगू शकता? जरांगे पाटलांना आमचा विरोध नाही, उलट ते मराठा समाजासाठी आलं तर स्वागत आहे. पण प्रोटोकॉलप्रमाणे जे आज शिवाजी महाराजांच्या काळापासून जे प्रतिनिधी असतात शासनाचे त्यांच्या हातनं पूजा होती आणि त्यांच्या हातनं पूजा असताना जरांगे पाटलांनी तिथं उपस्थित राहावं अशी आमची विनंती आहे त्यांना. मराठा आरक्षणाच्या विषयात पंढरपूर तालुक्यात उपमुख्यमंत्र्यांना येऊ द्यायचं नाही हा जो गेल्या 8 दिवसापूर्वी विषय झाला होता त्या संबंधीचं निवेदन मंदिर समितीला वगैरे दिलं गेलं होतं. त्या संदर्भात आज आम्ही सर्व सन्माननीय शिंदेसाहेबांची शिवसेना, अजितदादा साहेबांची राष्ट्रवादी, भारतीय जनता पार्टी आणि शरद पवार साहेबांची बी राष्ट्रवादी या सर्वांनी मिळून आज संयुक्तरित्या आम्ही ह्या विषयाला थोडंसं छेद द्यावा, ह्या विषयाला थोडंसं सामंजस्याची भूमिका घ्यावी म्हणून आम्ही सर्व जे काय ज्यांनी ठरवलं होतं ते आमचे काय बांधव आहेत बाबा येऊ द्यायचं नाही असं ते, तर त्यांना आम्ही विनंती करायसाठी आज प्रांतसाहेबाला बी निवेदन दिलं आहे. DYSP देणार आहे, कलेक्टर साहेबांना देणार आहे. आणि पंढरपूर ही अध्यात्मनगरी आहे, दक्षिण काशी आहे. हा इथल्या बऱ्याच व्यापाऱ्यांचा नागरिकांचा उदरनिर्वाह ह्या वारीच्या निमित्तानं होत असतो. पंढरपूरला 4 मोठ्या वाऱ्या आहेत, त्यातली आज कार्तिकी 2 नंबरची वारी. इथं ज्यांनी बाबा व्यापारी आहेत, जे श्रमजीवी लोक आहेत
त्यांचं 4-4, 5-5, 6-6 महिने पुन्हा त्याच्यावर उदरनिर्वाह राहतो, बंद पडतो आणि थोडंसं वातावरण प्रदूषित झालं की येऊ देणार आहेत, येऊ देणार नाही, यामुळे गोंधळ उडतो आणि येणारे भाविकही कमी होतात 5-25%, 50% भीतीपोटी. त्यासाठी ही अध्यात्मनगरी आहे. इथून पुढं जे बांधवांनी म्हणलं आहे त्यांना आम्ही प्रत्यक्ष भेटणार आहे, त्यांना विनंती करणार आहे की बाबा इथून पुढं ज्या बहुजनांचा देव आहे हा विठ्ठल, ही पंढरपूर अध्यात्मनगरी आहे, हे जर पावित्र्य, हे जर महात्म्य टिकण्यासाठी इथं कुठल्याही संघटनेचा, कुठल्याही पक्षाचा, कुणाचाही कसलाही गोंधळ असला तर त्यांनी ह्या प्रघात मोडू नये. कारण प्रघात मोडला तर काय होतं, हळूहळू महत्त्व कमी होत जातं. असाच विषय होत राहिला, इथल्या लोकांच्या उपद्रवामुळे गोठ्याचा बाजार गेला, मग आपलं उपद्रव होत झालं तर पंढरपूरची महत्त्व कमी होत राहील. आणि हे जे दक्षिण काशी साई शिर्डी पुढे गेली, आज तिरुपती बालाजी पुढे गेला, आपला देव मागं पडत राहिला. म्हणजे याचा अर्थ ही इंडस्ट्री आहे. परमेश्वर हा आपण तर म्हणलं तर ही इंडस्ट्री आहे, ह्याच्यावर बरेच प्रपंच अवलंबून आहेत. त्यासाठी माझी विनंती राहील त्यांना की बाबा हे येऊ द्या, आल्यानंतर लाजं काजं किंवा काय प्रोटोकॉलप्रमाणे उपमुख्यमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, मंत्री असतात, ते काय देऊन जातात. आपल्याला 4 दाणं सुपात परत टाकायची आपली पद्धत आहे. ते आल्यानंतर पंढरपूरला 10-20 कोटी रुपयाची घोषणा करून जातात. आज 1000-2000 कोटीचा प्रोजेक्ट आहे. आज उड्डाणपुलं झाली, काल आम्ही बोलताना अजून एक उड्डाणपूल आपलं झालं पाहिजे, अशा काय मागण्या असतात. हा विषय मिळत जातो पुढं. त्या दृष्टीनं मी त्यांना, त्या बांधवांना विनंती करतो, आज माझी नम्र विनंती आहे की बाबा ह्या पंढरपूरचं महात्म्य पावित्र्य टिकवण्यासाठी तुम्ही कोणीही अडथळा येऊ देऊ नका, आणू नका आणि आपल्या पंढरपूरचं महात्म्य सगळेजण टिकूया. इथं पक्षीय अभिनिवेश बाळगू नका. बऱ्यापैकी मराठा आरक्षणाचा विषयसुद्धा आज मार्गी लागत आला आहे आणि होऊन जाईल. काळाच्या ओघात काय असते, काही गोष्टी होत असतात. त्यासाठी म्हणून त्याला अतिरेकीपणा, आतताईपणा करून काही उपयोग होणार नाही. त्यासाठी आज बाबा मोठ्या भाऊच्या भूमिकेनं, मराठा समाजानं आज मोठ्या भाऊच्या भूमिकेनं पंढरपूरच्या आपल्या जे काय बांधव आहेत, ज्यांनी जी घोषणा केली आहे, त्यांना माझी विनंती आहे त्यांनीसुद्धा थोडंसं माघार घेऊन हे कार्यक्रम सुरळीत पार पाडावा. पावननगरीत पिढ्यानपिढ्या चालत आलेली परंपरा जी आहे की कार्तिकी वारीची महापूजा ही उपमुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते होती. मग ह्यावेळीसुद्धा जे काही मराठा बांधवांनी जो काय त्या पूजेस विरोध केला, तर माझी त्या बांधवांना म्हणजे विनंती असणार आहे की सरकारच्या बाजूने प्रयत्न करत असताना कायद्याच्या चौकटीत कशा पद्धतीने मराठा आरक्षण हे बसेल हे सरकार काळजी घेत असताना आपण विनाकारण ह्या जी परंपरा चालू आहे, ही चालू असलेली परंपरा खंडित पाडण्यासाठी अशी काही भूमिका त्यांनी घेऊ नये. उलट आपण ह्या जगात एकमेव असं तीर्थक्षेत्र पांडुरंग आहे की त्या पांडुरंगाच्या चरणापर्यंत प्रत्येक येणारा भाविक लीन होतो. मग अशी आपली पंढरपूरची परंपरा असताना अशा चांगल्या गोष्टीला विरोध न करता त्यांनी उपमुख्यमंत्री साहेबांचं स्वागत करून आपल्या ज्या काही भूमिका आहेत त्या भूमिका मांडण्यासाठी वेळ मागून आपल्या मराठा समाजाला न्याय देण्यासाठी पांडुरंगाने सुद्धा त्यांना बुद्धी द्यावी अशी विनंती करतो. आणि जे काही लोक मराठा समाज बांधव जे विरोध करतात की त्यांनी अशा गोष्टीला विरोध न करता उलट उपमुख्यमंत्र्याचं स्वागत करून जो पंढरपूरचा 3000 कोटीचा विकास आराखडा सरकार तयार करते, तो आपल्या पत्रात कशा पद्धतीनं पाडता येईल हा सकारात्मक विचार ठेवून म्हणजे उपमुख्यमंत्री साहेबांचं स्वागत करावं असं मी विनंती करतो.